गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। श्री संत गुलाबराव महाराज की जय। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 जय। जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय गोविंद जय। जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय गोविंद जय। जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय 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 समर्थ माझे नर हरि आई जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय जय। जय 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 नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। माधांची माऊली गुलाबराव माऊली जय नर हरि मा जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय 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 जय। जय जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। बाबा माझे गोपाल कृष्ण जय नर हरि मा जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय 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 जय। बाबा जय नर हरि मा जय हो बाबा जय नर हरि मा जय। पंढरपूरचा राजा माझ्या जय नर हरि मा जय। बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय नर नर हरि हरि मा मा जय जय जय। जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा महाधिराज सच्चिदानंद भालगाव निवासी जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय 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 जय। जय जय नर हरि मा जय हो बाबा जय नर हरि मा जय माव जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय।
जगी तीर्थ बहु केले जगी तीर्थ बहु केले जगी तीर्थ बहु केले जगी तीर्थ बहु केले नाही पंढरपूर पाहिले 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 त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला नाही विठ्ठल पाहिला 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 मुखी नाम नाही आले मुखी नाम नाही आले मुखी नाम नाही आले मुखी नाम नाही आले जन्मा येऊनी काय केले 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 म्हणे नरहरी शेषशाही म्हणे नरहरी शेषशायी म्हणे नरहरी शेषशाही म्हणे नरहरी शेषशायी नामे विन लाभ नाही 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 त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला नाही विठ्ठल पाहिला 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 गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली माऊली श्री श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय जय नरहरी माऊली जय गुलाबराव माऊली खऱ्या संतांचा एक शब्द म्हणजे 7 दिवसाचे भागवत 18,000 श्लोक 12 स्कंद आले एका शब्दात जे शक्ती समुद्राच्या अमृताच्या समुद्रात तेच पावर एका बिंदूत खरा संत असतो समाधी अवस्थेत आत व बाहेर हरिनाम ही समाधी नाही एकांताची नाही नाक व कान दाब्याची वर मुंडके खाली पायाची शाप नाही ना आशीर्वाद नरहरी माऊली रात्रंदिवस कामामध्ये दिसती व्यस्त लीला चाले मनुष्यवत कैशापरी ते ऐकावे सगोळा दानापूर येथील भक्त हे ओनी क्रुझर गाडीसर आले नांदुराश्रमात श्री संत नरहरी बाबांच्या जोळे चपला बाहेर काढून इतर नियमांचे करुणी पालन बाबा पुढे बैसले सर्व भक्तगण स्वरूप पहाती बाबांचे बसता बसता थकून गेले बाबा एक अक्षर नाही बोलले गोपाल कृष्ण भगवान की जय बोलले भेटले बाकीच्या भक्तांशी अर्धा तास बसले बाबाच्या पुढे बाबा एक अक्षरही नाही बोलले बाबांचे मग ते उठले बाकी तिकडे गेले स्वयंपाक खोलीकडे बाकीच्या भक्ताईला भेटले जय हरी बाबांचे भक्त प्रेमळ किती चहा पाणी भोजन देती एकमेकाशी आलिंगिती जय हरिबा जय हरिबा माहीत नाही तर इतर गोष्टी अनुभव बाबांचे सांगती द्वैत भाव नाही चित्ती कृपा श्री नरहरी बाबांची बाबांच्या भक्ताईशी गप्पा गोष्टी करत त्याचा बराच वेळ गेला चहा पाणी घेतलं आणि मग त्याच्या मनात आलं की बाबा बोलले तर बोलले आता पुन्हा बाबाच्या पुढे बसले जाताना पुन्हा बाबा पुढे भक्त सर्वही बैसले चकोर पाहती चंद्राकडे बाबाकडे लक्ष सर्वांचे अर्धा तास झाल्यावर बाबा काय बोलले असतील अर्धा तास तरी बोललेच नाहीत बाबा डबल पण मग बोलले 2 शब्द कापूस विकला काय भाव काय आहेत कापसाचे बस एवढं बोलले आणि बाबा मुक्काट्यानं ते कसे बोलले अति हळू आणि गोड शब्दात बोलून पुन्हा बैसले शांत निघून गेला अर्धा तास अक्षर नाही बोलले पुन्हा भक्तांनी गजर केला तेवढ्याच शब्दांचा हर्ष झाला
निश्चयाने सांगती एकमेकाला झाले आपले भागवत. योग याग तपे गोविंद पै भेटे परी साधुना भेटे सुकृते विन. पूर्वीच्या संतांनी हे केले कथन विनाकारण बोलले का. आनंदाने घरी आले पुन्हा पुन्हा बाबाकडे गेले. हरिपाठ आश्रम आहे त्यांच्या गावाले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. श्री संत नरहरी बाबांची कृपा झाली. नरहरी माऊली यूट्यूबवर चमकली. नाम महिमा व भजनानंद चॅनल. आशीर्वाद नरहरी बाबांचा. आम्हाला झाली होती उतावेळ. निघून गेला बराच काळ. आता मोबाईलवर झाला सुकाळ. हरिपाठ व चरित्र बाबांचे. बाबांची भजने बाबांचे अभंग. बाबांच्या आरत्यात भक्तदंग. जो असेल बाबांचा खरा भक्त सहकार्य त्याने करावे. नांदुराते श्री क्षेत्र पंढरी. नरहरी बाबांची पायदल वारी. 300 ओव्यांचे हे चरित्र एकदा अवश्य ऐकावे. सूचना करणारे भरपूर भेटले पण भाऊ सहकार्य कुणी नाही केले. ते जाऊ द्या मागचं, पण आता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सर्व भक्तांनी या कार्यावर एकमताने प्रेम केले जर. बाबांचा गाथा व चरित्र 7 समुद्रा पलीकडे जाईल. नाही तरी हे होणारच, पण त्याला लागेल वेळ. आता बाबांनी प्रेम केले कोणाकोणावर तेही चरित्र ऐका हो. श्री नरहरी बाबांनी जन्मभर प्रेम केले भजन कीर्तनावर. एवढेच गाजले विश्वभर परी पुढचा वृत्तांत ऐकावा. नरहरी बाबा म्हटलं की हो ते गोविंद जय जय ह बायान माणसं नाचतात एवढंच माहीत लोकायले. पण बाबांनी प्रेम कोणाकोणावर केलं. अहो बाबांनी पूर्णामायचा धावा किती प्रेमाने ऐकला बाबा. डोंगरातील दगडावर किती प्रेम गाडीत आणून टाकले. गायी बैलावर बाबांचे ध्यान. वृक्ष लावले कोण कोण. भालेगावी जावे पाहून ताडाचे झाड असे तेथे. गायीवर प्रेम केलं, बैलाईवर केलं, विद्यार्थ्यावर केलं, भजन कीर्तनावर केलं. नवे नवे जो सकाळपासून बाबाकडे येईन त्याचं शंका समाधान केलं. दगडं आणले डोंगरातून त्याच्यावर प्रेम केलं. आणि आता प्रेम केलं बाबानं झाडाईवर. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी तुकोबा माऊलीन लिहिलं. बाबानं ते पालन केलं. भालेगावी जावे पाहून ताळाचे झाड असे तेथे. नारळ जामून सीताफळ संत्रा आंबा रामफळ. वेळू आवळा व वटवृक्ष थोर. भालेगाव आश्रमी शोभतसे. एवढे झाड बाबांनी स्वतः लायला आहेत भालेगावाच्या आश्रमात. तसेच नांदुरा आश्रमात कळीपत्त्याचा भव्य वृक्ष. कडुलिंब जामून गुलाब मोगरा बाबांच्या आश्रमी शोभतो. आता ऐकावी अद्भुत कथा बाबांच्या कृपेने आठवली आता. गुलाबराव माऊली साधुबोध ग्रंथात काय बोलले ऐका ते. श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊलींनी साधुबोध ग्रंथ लिहिला. 1000 प्रश्न उत्तर. त्याच्यात एका ठिकाणी गुलाबराव माऊली म्हणतात वारकरी पंथ विश्वधर्म होणार. वर्ष झाले 100च्या वर. असं गुलाबराव माऊली बोलले. याले 100च्या वर दिवस झाले, 100 वर्षाच्या वर दिवस झाले. परंतु 2026 सालातील चमत्कार. लंडनवरून दिंडी आलीसे. इतके वर्ष झाले पण वारकरी पंथ विश्वधर्म होणार म्हणजे बंद्या जगात ज्ञानोबा माऊलीचा हरिपाठ घरोघरी होईल हा त्याचा अर्थ. विठोबाचे मंदिर होतील बंद्या जगात हा त्याचा अर्थ. लोक माळा घालून विठोबा रुक्माईच्या गजरात नाचतील मृदंग घेऊन हा त्याचा अर्थ. पण त्याला आता सुरुवात झाली. कशी झाली. 2026 सालात लंडनवरून दिंडी पंढरपूरला आली. लंडनला राहते अनिल खेडेकर. त्यांच्या मनी येई वारंवार. विठोबा रखमाईचे भव्य मंदिर लंडन देशात बांधावे. अनिल खेडेकर भक्त लंडनमध्ये राहणारा. त्या बाच्या मनात आलं की विठोबा रखमाईचं भव्य मंदिर आपल्या लंडन देशात बांधा. त्यासाठी त्याने 5000 स्क्वेअर फूट जागा बी घेतली. पण त्याच्या मनात आलं मंदिर हे एकाच ठिकाणी राहील. ठराविक आपल्या भागातले लोक दर्शनाला जातील. त्याच्यापेक्षा पुढे त्यांचा विचार बदलला. लंडन ते पंढरपूर काढावे वारीला. म्हणून ते आले पंढरीला 2025 सालात. त्यानं ठरवलं की मंदिर तर बांधूच पण मंदिरापेक्षा वारी खूप महत्वाची. म्हणून ते 2025 सालात श्री क्षेत्र पंढरपूरला आले. विठ्ठल रुक्मिणी समितीला भेटले. वारीचे विचार त्यांना सांगितले. आमचे सहकार्य पूर्ण तुम्हाले अवश्य वारी काढावी. पहिल्यांदा ते नागपूरमध्ये उतरले. देवेंद्र फडणवीस भाऊले भेटले.
नंतर नितीन गडकरीला भेटले की लंडनवरून वारी आम्ही पंढरीला आणतो. त्याने सांगलं जरूर आणा, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. नंतर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी समितीला भेटले, अध्यक्ष सदस्य बंद्या लोकायले. त्याने सांगले की तुम्ही जरूर वारी आणा, दिंडी आणा, आम्ही तुम्हाला मदत करू. कारण खर्च खूप होता. आताच तर त्याला 40 लाख रुपये खर्च लागला. एकादशी दिनी अनिल खेडेकरास पुजाऱ्याने नेले मंदिरात, विठुरायाच्या गळ्यातील तुळशी माळेस अनिल भाऊच्या गळा अर्पिली. एकादशचा दिवस होता, आषाढी एकादशी. लाखो भाविक पंढरपुरामध्ये, लाखो म्हणजे 10-12 लाख. पण जो मुख्य पुजारी होता पांडुरंगाचा, त्या पुजाऱ्यानं काय केलं, हे लंडनमध्ये राहणारे अनिल भाऊ बारीमध्ये होते विठोबारायाच्या दर्शनासाठी. पुजारी उतरला, अनिल भाऊचा हात धरला, पांडुरंगाच्या पुढे नेलं आणि साक्षात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम त्या विठुरायाच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढली आणि पुजाऱ्यानं अनिल भाऊच्या गळ्यात घातली. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. तो कृपाप्रसादच झाला विठोबाचा. त्यामुळे त्याची मनोबल एवढं वाढलं की पुढच्या वर्षी दिंडी आता नक्कीच येते. हे माळ म्हणजे माण नाही, हे विठोबाच आपल्या जवळ आले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. अनिल खेडेकर वारकरी बनले. त्याचा आनंदात लंडनला गेले. जय जय राम कृष्ण हरी. मग ते घरी गेले त्या आनंदामध्ये. विमानाने जाऊ पंढरीस. मग त्याच्या मनात आलं, पादुका नेल्या इकून 2025 मध्ये पंढरपुरातून. त्यानं ठरवलं की लंडनमधून विमानात बसून जर आपण गेलो पंढरीला तर 8 तासात आपण जातो. त्यापेक्षा मोटार गाडीने गेल्यास इतरही देश लागतील. पण मोटार गाडीने जर आपण गेलो भक्त घेऊन तर इतर देश रस्त्यातले सरे जोडल्या जातील. 6 जून 2026 निघाले. पादुका म्हणजे विठोबा संगतीले. 22 जुलै 2026 येऊन पोचले विठुरायाच्या चरणावरी. हरिपाठाचा घेतला आनंद, पावल्या फुगळ्यांचा न्यारा छंद. जय जय रामकृष्ण हरीचा नाद कानामध्ये घुमत असे. त्यानंतर ते ज्ञानोबा माऊलीच्या दिंडीत सामील झाले सगळे भक्त मंडळी. पण रस्त्यानं जे जे देश लागले त्या देशात त्याच्या सामोरा कोण्या देशातले 500 लोक, कोण्या देशातले 600, सगळे लोक सामोर आले आणि सर्वांनी जय जय रामकृष्ण हरी म्हणून विठुरायाच्या पादुकांचं दर्शन घेतलं. ज्ञानेश्वर माऊलीच्या बरोबर पायदळ चालले 20-20 किलोमीटर. भाजी भाकर हरिनामाचा गजर पांडुरंग पाहिला चौकडे. भारत, नेपाळ, तिबेट, चीन, काठमांडू, रशिया, युक्रेन, हंगेरी, नेदरलँड, जर्मन उद्धार केला या देशांचा. इतके देश त्याला लागले आणि इतक्या देशातून ते पंढरपूरला आले. आणि इतके देशातून येणं सोपी नव्हतं भाऊ. प्रत्येक देशात गेलं की गाडीची प्लेट बदलावा लागे. चीनमध्ये आले त्याच्या भाषेत प्लेट लावा लागे गाडीले. कागदपत्र त्याच्या देशातले RTO जोड जाऊन करावं लागत. ड्रायव्हरचं लायसन त्या भाषेत करून घ्यावं लागे. आणि तो देश ओलांडेपर्यंत ते जे ट्रॅफिक पोलीस हे ते कचून चौकशी करत, तपासणी करत, काय अतिरेकी आहेत काय, बांबगोळे टाकतात का, याचे फोटो काढत. एवढं तकलीफ विठुरायासाठी त्याने घेतली आणि ते पंढरपूर क्षेत्रात आले. ज्ञानेश कन्येने 100 वर्षापूर्वी लिहिले ते महान कार्य तुम्ही सुरू केले. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला पांडुरंगाला प्रार्थना. आता आपल्या विठुरायाचं वैभव, आपल्या वारकरी संतांचे सर्व अभंग आता पुऱ्या जगात होणार. हे ज्यानं सुरुवात केली अनिल भाऊनं, तर पांडुरंगाच्या चरणी आपण सगळेजण प्रार्थना करू की हे भगवंता त्याला भरपूर आयुष्य दे आणि त्याच्या हातून असे कामं तू करून घेतो. 40 लाख रुपये खर्च झाला. 18,000 किलोमीटर प्रवास केला. बापा 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 किती प्रवास झाला त्याचा, 18,000 किलोमीटर. हजारो मराठी माणसे आली सामोरा पादुकांच्या दर्शना. श्री नरहरिबाबांच्या कृपेनं उर्वरित चरित्राचे झाले वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोविंद जय जय गोपाल जय. राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. राधारमण हरे मुकुंद जय जय. जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद.
मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय गोविंद जय 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 गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय गोविंद जय 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 गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय सदा तुमचे रूप बाबा राहो माझा ध्यानी आम्ही उद्धरिलो बाबा तुमच्या कीर्तनी कीर्तनाचा महिमा थोर नित्य भागवत तुमच्या चरणी पूर्ण होती मनोरथ तुमचे चरण बाबा ब्रह्मांडाची घडी गोपाळांचा भार सांभाळिला मांडीवरी नको नको गुंतू मना संसाराच्या माया ज्वाळी लागू दे रे देवाता भजनाची गोडी ऐसी तुमची लीला बाबा कळे ना कुणाला महादोषी उद्धराया अवतार धरीला नको माझ धन बाबा नको माझ मान तुमचे रूप राहो नेत्री सोडिता मी प्राण कृपा करा बाबा आता द्यावे माझ दान जय नर हरी म्हणता जाओ माझा प्राण जय नर हरी म्हणता जाओ माझा प्राण गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री संत गुलाबराव महाराज की जय गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय पूर्णा माता की जय कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री संत सखाराम महाराज की जय